आपल्या विविध मागण्यांसाठी उत्तरेतील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून ते राजधानी नवी दिल्लीत धडकणार आहेत। पिकांना कायदेशीर हमीभाव देण्यासह आमच्या विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकरी 6 डिसेंबरला दिल्लीत धडकणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांनी सोमवारी दिल्ली येथील शेतकरी नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। संयुक्त किसान मोर्चा आणि KMM यांच्या नेतृत्वाखाली त्यांची दिल्ली चलो मोर्चा सुरक्षा दलांनी रोखल्यापासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनैर सीमेवर 13 फेब्रुवारीपासून आंदोलन शेतकरी तळ ठोकून आहेत। येथे माध्यमांना संबोधित करताना KMM चे नेते सरवन सिंह पंढरे म्हणाले की दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्ही दिल्लीकडे जाण्याचा निर्णय घेतला। आम्ही 6 डिसेंबरला दिल्लीकडे जाऊ। केंद्र सरकार शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्याबाबत कोणतीही चर्चा करत नसल्याची टीकाही पंढरे यांनी केली। आमच्याकडे आता कोणताही पर्याय उरला नाही। आम्ही 9 महिने शांततेने सरकारकडून संवाद साधण्याची वाट पाहिली, परंतु आता आम्ही दिल्लीकडे जाऊ असे ते म्हणाले। शंभू सीमेवरून शेतकरी गटागटांनी नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत। आम्ही दोन्ही सीमेवर 280 दिवसांपासून तळ ठोकून आहोत आणि 18 फेब्रुवारीपासून केंद्राने आपल्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही असे भारतीय किसान युनियनचे शहीद भगतसिंग तेजवीर सिंग यांनी सांगितले आहे। गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करून 26 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती। या अंतर्गत शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल उपोषण करणार आहेत।